बरं, निवडणुका आल्या की आव्हानं सुद्धा आलीच। आगामी निवडणुकांसाठी देवेंद्र फडणवीसांसमोरील मुख्य 10 आव्हानं कोणती आहेत ती पाहूयात। आता दोघांना नाही तर तिघांना एकत्र राहायचंय। जागा वाटपासाठी त्यामुळे कसोटी ही लागणार आहे। भाजपाचं बीएमसी साठी मिशन 150, त्यासाठी भाजपाला किमान 200 जागा लढवाव्या लागणार आहेत। त्यामुळे जागा वाटपाचं काय हा प्रश्न आहेच। हे एक मोठं आव्हान असणार आहे। एकनाथ शिंदे महत्वाकांक्षी आहेत। शिंदे कमी जागांसाठी राजी होणार नाहीत। त्यांना नेमका कसा आवर घालायचा हा सुद्धा प्रश्न असणारे हे मोठं आव्हान देवेंद्र फडणवीस यांच्या समोर असणार आहे। खास करून मुंबई महानगरपालिकेत महायुतीमध्ये शिंदे गटाचे मंत्री नेत्यांचे बाहेर आलेले व्हिडिओ पाहता स्थानिक स्तरावरती प्रतिष्ठा ही पणाला लागली आहे। महायुतीची प्रतिष्ठा ही पणाला लागली आहे। 2017 पासून निवडणूकच झाली नाही, त्यामुळे इच्छुकांची संख्या सुद्धा वाढली आहे। शिवाय महायुतीमध्ये लढायचं, त्यामुळे बंडखोर सुद्धा वाढण्याची शक्यता आहे। ठाकरे बंधू एकत्र आल्यास मराठी मतं त्यांच्या पारड्यात जाण्याची शक्यता आहे। हे सुद्धा मोठं आव्हान महायुती समोर आहे। दलित मुस्लिम मतं कुणाच्या पाठीशी जातील याचा अंदाज आता बांधता येत नाहीये, त्यामुळे हे सुद्धा आव्हान असेल। तर मराठा ओबीसी मतांचं विभाजन होणार की ध्रुवीकरण, हे सुद्धा मोठं आव्हान आहे। हाही प्रश्न आहे। लाडक्या बहिणींची छाननी, उशिरा मिळणारी रक्कम यामुळे त्यांच्यात फसवणुकीची भावना निर्माण झाल्यास त्याचा फटका महायुतीला बसू शकतो। तर ही सर्व आव्हानं आहेत देवेंद्र फडणवीस आणि महायुती समोरली ही आव्हानं आहेत।